हनुमानजीच्या या 12 नावांचा जप केल्याने तुमचे भाग्य उजळेल। भगवान हनुमान त्यांच्या असाधारण भक्ती, शक्ती आणि शौर्यासाठी पूजनीय आहेत, ज्यामुळे ते हिंदू पौराणिक कथांमधील सर्वात प्रिय व्यक्तींपैकी एक आहेत। ते भगवान रामाच्या अढळ भक्ती आणि निस्वार्थ सेवेसाठी देखील ओळखले जातात। हिंदू कॅलेंडरनुसार हनुमान जयंतीचा सण भगवान हनुमानाच्या जन्माच्या स्मरणार्थ साजरा केला जातो। यावर्षी हनुमान जयंती एप्रिल 12 रोजी साजरी केली जाईल। हनुमानजींच्या पूजेदरम्यान त्यांच्या 12 नावांचा जप करण्याचे खूप विशेष महत्त्व आहे। महाबली हनुमानाच्या 12 नावांचा अर्थ आणि महत्त्व येथे सविस्तरपणे जाणून घेऊया आहे। 1. हनुमान। हनुमान या नावाचा अर्थ विकृत जबडा असा होतो आणि हे भगवान हनुमानाच्या बालपणीच्या घटनेचा संदर्भ देते, ज्यात त्यांनी सूर्याला पिकलेले फळ समजून गिळण्याचा प्रयत्न केला। हे नाव त्यांच्या लहानपणापासूनच्या निरागसतेचे आणि भक्तीचे प्रतीक आहे। 2. अंजनेय। भगवान हनुमान यांना अंजनेय असेही म्हणतात, ज्याचा अर्थ अंजनाचा पुत्र असा होतो। असे मानले जाते की त्याची आई अंजनाने भगवान शिव यांना पुत्रप्राप्तीसाठी प्रार्थना केली आणि या दिव्य वरदानामुळे भगवान हनुमानाचा जन्म झाला। 3. वायुपुत्र। वायुपुत्र म्हणजे पवनदेवतेचा पुत्र, जो भगवान हनुमानाचे वडील वायूचा संदर्भ देतो। हिंदू पौराणिक कथेनुसार भगवान हनुमानाच्या जन्मात वायूने महत्त्वाची भूमिका बजावली आणि त्यांना प्रचंड शक्ती आणि चपळता दिली। 4. महावीर। महावीर या नावाचा अर्थ महान वीर असा होतो आणि हे भगवान हनुमानाच्या असाधारण शौर्य आणि धैर्याचे दर्शन घडवते। भगवान रामाच्या सेवेतील त्यांच्या निर्भय स्वभावासाठी आणि अढळ दृढनिश्चयासाठी ते आदरणीय आहेत। 5. जितेंद्रिय। जितेंद्रिय म्हणजे ज्याने आपल्या इंद्रियांवर विजय मिळवला आहे। भगवान हनुमानाची इंद्रियांवर नियंत्रण ठेवण्याची आणि केवळ भगवान रामाची सेवा करण्यावर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता ही त्यांच्या अतुलनीय शिस्त आणि भक्तीची साक्ष देते। 6. भक्तिमान। भगवान हनुमान यांना भक्तिमान म्हणून ओळखले जाते, ज्याचा अर्थ भक्तीचे मूर्त स्वरूप असा होतो। भगवान रामावरील त्यांची भक्ती अनुकरणीय मानली जाते आणि हिंदू पौराणिक कथांमध्ये त्यांना आदर्श भक्त म्हणून आदरणीय मानले जाते। 7. दात। दात या नावाचा अर्थ शिस्तबद्ध इंद्रिये असलेला असा होतो। भगवान हनुमानाचा शिस्तबद्ध स्वभाव आणि इंद्रियांवर नियंत्रण हे त्यांचे भक्त कौतुकास्पद मानतात आणि ते त्यांच्या गुणांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात। 8. कपींद्र। कपींद्र चा अर्थ माकडांचा राजा असा होतो आणि तो माकडांमधील भगवान हनुमानाच्या नेतृत्व गुणांचे प्रतिबिंबित करतो। त्यांनी सीतेच्या शोधात वानर सैन्याचे नेतृत्व लंकेत केले आणि रामायणात महत्त्वाची भूमिका बजावली। 9. भयनिवारण। भयनिवारण म्हणजे भीती दूर करणारा आणि ते भगवान हनुमानाच्या त्यांच्या भक्तांना हानी आणि वाईट प्रभावांपासून वाचवण्याच्या भूमिकेवर प्रकाश टाकते। त्यांच्या नावाचा जप केल्याने भीती दूर होते आणि धैर्य निर्माण होते असे मानले जाते। 10. पवनपुत्र। भगवान हनुमानाला पवनपुत्र असेही म्हणतात, ज्याचा अर्थ वायुपुत्र असा होतो। हे नाव वायू देवतेशी असलेले त्याचे जवळचे नाते आणि जलद प्रवास करण्याची आणि कार्य कार्यक्षमतेने पूर्ण करण्याची त्याची क्षमता दर्शवते। 11. संकटमोचन। संकटमोचन म्हणजे संकट दूर करणारा। भगवान हनुमान त्यांच्या भक्तांच्या जीवनातील अडथळे आणि आव्हाने दूर करतात, त्यांना शक्ती आणि चिकाटी देतात असे मानले जाते। 12. मारुती। मारुती हे भगवान हनुमानाचे दुसरे नाव आहे, जे मारुती या शब्दापासून बनले आहे, ज्याचा अर्थ वारा असा होतो। हे नाव त्यांच्या वेगवान गती आणि चपळतेचे प्रतीक आहे।